नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या स्वामी समर्थ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे ग्लिसरीनचे फायदे आणि कसं लावायचे। ते खूप गोरा मऊ तेजदार चेहरा होतो। आजकाल सगळे फेशियल करतात, पण ह्या उपाय जर केला तर फेशियल करायची सुद्धा गरज नाही। नक्की पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रात्री चेहऱ्यावर ग्लिसरीन कसे लावायचे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ग्लिसरीन हे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते। विशेषतः कोरडी, निस्तेज आणि रापलेली त्वचा मऊ, चमकदार आणि हायड्रेट ठेवण्यासाठी ग्लिसरीनचा उपयोग अनेक लोक करतात। रात्री झोपण्यापूर्वी योग्य पद्धतीने ग्लिसरीन लावल्यास चेहऱ्याला नैसर्गिक चमक येण्यास मदत होते। मात्र ग्लिसरीन योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापरणे खूप महत्त्वाचे आहे। चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्वचेवर चिकटपणा किंवा पिंपल्स सुद्धा येऊ शकतात। तर ग्लिसरीन म्हणजे काय? ग्लिसरीन हा एक अपारदर्शक, गोडसर आणि थोडासा चिकट द्रव असतो। तो त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवतो, त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचेचा नैसर्गिक मऊपणा टिकून राहतो। अनेक फेस क्रीम, मॉइश्चरायझर, फेसवॉश आणि साबणमध्ये ग्लिसरीन वापरले जाते। रात्री ग्लिसरीन लावण्याचे फायदे आहेत: त्वचा मऊ आणि मुलायम बनते, गोरी होते आणि डार्क सर्कल पण कमी होतात। रोज रात्री ग्लिसरीन लावल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो, त्वचा खूपच स्मूथ वाटू लागते, चमकदार बनते, चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो। ग्लिसरीन त्वचेला आतून हायड्रेट ठेवते, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसतो। कोरडी त्वचा कमी होते। हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात अनेकांची त्वचा खूप कोरडी पडते, अशा वेळी ग्लिसरीन उपयोगी ठरते। स्किन ड्राय होत नाही, डाग कमी होण्यास मदत करते। नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील हलके डाग आणि काळेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते आणि चेहराही गोरा होतो। त्वचा तेजदार दिसते, त्वचेमुळे ओलावा टिकल्यामुळे चेहरा निस्तेज दिसत नाही। रात्री चेहऱ्यावर ग्लिसरीन कसे लावायचे? पद्धत 1. फक्त ग्लिसरीन आणि गुलाब पाणी ही सर्वात सोपी आणि लोकप्रिय पद्धत आहे। त्याला लागणारे साहित्य: 1 चमचा ग्लिसरीन, 2 चमचे गुलाब पाणी आणि कसं लावायचं आहे? नंबर 1. सर्वप्रथम चेहरा फेसवॉशने धुवा. नंबर 2. टॉवेलने हलक्या हाताने पुसा. एका छोट्या वाटीत ग्लिसरीन आणि गुलाब पाणी मिसळा. नंबर 4. कापसाच्या मदतीने किंवा हाताने चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. नंबर 5. डोळ्यांचा आत जाऊ देऊ नका, रात्रभर तसेच राहू द्या, सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवा। ही पद्धत त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते आणि गोरी सुद्धा बनवते। पद्धत 2 आहे ग्लिसरीन आणि लिंबू। त्याच्या चेहऱ्यावर टॅनिंग किंवा काळेपणा आहे त्यांच्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरू शकते। साहित्य: 1 चमचा ग्लिसरीन घ्या, काही थेंब लिंबाचा रस वापरण्याची पद्धत बघा। 1. दोन्ही गोष्टी मिसळा. चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा, 20 मिनिटांनी धुवा किंवा कमी प्रमाणात रात्रभर ठेवू शकता। संवेदनशील त्वचा असल्यास लिंबू कमी वापरा। नंबर 3. ग्लिसरीन आणि ॲलोव्हेरा जेल। पिंपल्स आणि जळजळ कमी करण्यासाठी ही पद्धत चांगली मानली जाते। साहित्य आहे: 1 चमचा ॲलोव्हेरा जेल, अर्धा चमचा ग्लिसरीन आणि कसे वापरायचे? दोन्ही व्यवस्थित मिसळा, चेहऱ्यावर मसाज करत लावा, रात्रभर राहू द्या, सकाळी चेहरा धुवा। ग्लिसरीन लावण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: चेहरा स्वच्छ असणे आवश्यक आहे। धूळ, मेकअप किंवा तेलकटपणा असल्यास ग्लिसरीन योग्य परिणाम देत नाही। जास्त ग्लिसरीन वापरू नका, जास्त प्रमाणात लावल्यास चेहरा चिकट होऊ शकतो। संवेदनशील त्वचेसाठी पॅच टेस्ट करा. पहिल्यांदाच वापरत असाल तर हातावर थोडे लावून पहा। पिंपल जास्त असतील तर काळजी घ्या। खूप तेलकट त्वचा असल्यास कमी प्रमाणात वापरा। कोणत्या त्वचेसाठी ग्लिसरीन चांगलं असतं? कोरडी त्वचा. सर्वात जास्त फायदा कोरड्या त्वचेला होतो। सामान्य त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी उपयोगी. मिश्र त्वचा. गुलाब पाण्यासोबत वापरल्यास चांगले परिणाम मिळू शकतात। तेलकट त्वचा म्हणजे कमी प्रमाणात वापरणे योग्य आहे। रात्री ग्लिसरीन लावल्यानंतर सकाळी काय करावे? सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवा, हलका फेसवॉश वापरू शकता, नंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावा। ग्लिसरीन किती दिवस वापरायचं? ग्लिसरीन आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापरू शकता। रोज वापरायचं असल्यास कमी प्रमाणात वापरा। ग्लिसरीन लावताना होणाऱ्या सामान्य चुका: थेट जास्त प्रमाणात लावणे, त्वचेला
ह्यामुळे त्वचा चिकट होऊ शकते. घाणेरड्या चेहऱ्यावर लावणे ह्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. लिंबू जास्त प्रमाणात वापरणे त्वचेला जळजळ होऊ शकते आणि खूप जोरात मसाज करणे त्वचा लाल पडू शकते. घरगुती ग्लिसरीन फेस सिरम साहित्य: 2 चमचे गुलाब पाणी घ्या, 1 चमचा ग्लिसरीन घ्या, 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्या. तयार करण्याची पद्धत बघा. हे सर्व साहित्य मिसळा, छोट्या बाटलीत भरून ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी 2 थेंब चेहऱ्यावर लावा. हिवाळ्यात ग्लिसरीनचे फायदे आहेत. हिवाळ्यात त्वचा जास्त कोरडी होते. अशा वेळी ग्लिसरीन त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. ओठ फुटणे, चेहरा रापणे आणि त्वचा सोलणे कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात ग्लिसरीन वापरता येते का? हो, पण कमी प्रमाणात वापरावे. उन्हाळ्यात जास्त ग्लिसरीन लावल्यास चेहरा तेलकट वाटू शकतो. त्यामुळे गुलाब पाण्यासोबत वापरणे चांगले आहे. ग्लिसरीनमुळे चेहरा गोरा होतो का? ग्लिसरीन थेट त्वचा गोरा करत नाही, पण त्वचा हायड्रेट आणि हेल्दी ठेवल्यामुळे चेहरा स्वच्छ, फ्रेश आणि उजळ दिसू शकतो. कोणते ग्लिसरीन वापरावे? मार्केटमध्ये मिळणारे शुद्ध आणि चांगल्या कंपनीचे ग्लिसरीन वापरणे योग्य असते. नेहमी एक्सपायर डेट तपासा. रात्री चेहऱ्यावर योग्य प्रकारे ग्लिसरीन लावल्यास त्वचा मऊ, चमकदार आणि हायड्रेट होण्यास मदत होते. विशेषतः गुलाब पाण्यासोबत ग्लिसरीन वापरणे खूप फायदेशीर मानले जाते. मात्र प्रत्येकाने त्वचा वेगळी असते, त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात वापरून त्वचेला सूट होतोय का ते पहा आणि नियमित आणि योग्य वापर केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो. मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे सगळ्यांनाच फायदा झाला पाहिजे. धन्यवाद.